सर, मोर्चाचा उद्देश काय आहे आणि कुठल्या प्रमुख मागण्या आपल्या मोर्चामध्ये आहेत? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली हा 40,000 शेतकऱ्यांचा पायी मोर्चा आज ठाणे पालघर जिल्ह्याच्या प्रमुख शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली निघतोय। पॉलिट ब्युरोचे आमचे सदस्य डॉक्टर अशोक ढवळे, मरियम ढवळे, आमदार विनोद निकोले, किरण गेहला या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व करतायत। वनाच्या जमिनी ह्या शेतकऱ्यांना मिळाव्या यासाठी आम्ही अनेक वर्ष लढत आलो, मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना त्याबाबत उतारे मिळालेले नाहीत। दुसऱ्या बाजूला मात्र मुख्यमंत्री दावोसला जात आहे, तिथून मोठ्या प्रमाणात कंपन्या त्यांना आणायच्या आहेत आणि इथे दुसरी, तिसरी, चौथी मुंबई इथे वसवायची आहे। त्यासाठी इथे वाढवण बंदर होत आहे। त्यामध्ये मात्र आमच्या अनेक आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी, घरं, दारं, संबंधपणाने गावं हे उद्ध्वस्त होत आहेत। त्यामुळे आदिवासींना, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा विकास हा काही इथल्या लोकांसाठीचा योग्य अशा प्रकारचा विकास नाही। त्याचबरोबर स्मार्ट मीटर येत आहे, त्याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी आहेत, आदिवासी जनता आहे, श्रमिक आहेत, मोठ्या प्रमाणात बिलाचं संकट त्यांच्यावर येत आहे। त्यांना लुटून अदानी अंबानीच्या तिजोऱ्या भरायचे उद्योग हे महाराष्ट्राचं सरकार करतंय। या सगळ्याला विरोध करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र येतील, पायी चालतील। थंडी आहे प्रचंड, तरी सुद्धा मुक्कामी हे उघड्यावर आम्ही झोपणार आहोत आणि 3 दिवस पायी चालून आमच्या मागण्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही पोहोचू। सरकारने तिथेही आमची दखल घेतली नाही तर प्रसंगी मुंबईकडे आम्हाला कूच करावं लागलं तरी केलं जाईल। मात्र आदिवासींसाठी, शेतकऱ्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि लाल बावटा एकदा रणांगणात उतरला की तो लढतो हे आपल्याला माहिती आहे। आम्ही जबरदस्त लढाई या संदर्भामध्ये करू।